जास्तीचे मसाले न वापरता फक्त एक पदार्थ वापरून मस्त असा झणझणीत खमंग कुरकुरीत चिवडा आज आपण केलेला आहे। तो कसा करायचा पाहूयात। इथं मी अर्धा किलोचं चुरमुऱ्याचं पॅकेट घेतलेलं आहे। चुरमुरे करतानाच हे पॅकेट फोडायचं आहे, अगोदरच फोडून ठेवायचं नाही, मग चुरमुरे चांगले ही होतात, सादळल्यासारखे होतात। मग ते आपल्याला कुरकुरीत भाजून घ्यावे लागतात, नाहीतर उन्हाला ठेवावे लागतात। आता हे चुरमुरे चाळून घ्यायचे आहेत, थोडेसे कडक असतात, मोठ्या चाळणीने चाळायचं, त्याच्यातले कडक चुरमुरे खाली पडतात आणि गळून गळून हे एका पातेल्यामध्ये घ्यायचं आहे आणि थोडंसं पातेलं गरम करून हे एकदम मंद गॅसवर थोडासा कुरकुरीत होईपर्यंत गरम करायचा आहे। परत खाली उतरून ठेवायचा आहे, थंड होऊ द्यायचा। परत एक मसाला आपल्याला करायचा आहे, यानंच आपल्या चिवड्याला छान चव येते। 2 लसणाच्या गड्ड्या घेतलेल्या आहेत, चांगलं असं लाल तिखट घेतलेलं आहे, हळद घेतलेली आहे, 2 ते 3 चमचे तिखट आवडीनुसार घ्यायचं आहे, 2 लसणाच्या गड्ड्या आणि 1 चमचा हळद, एवढं अर्धा किलो चुरमुऱ्यासाठी मसाला पुरे होतो। याच मसाल्याने आपल्या चिवड्याला छान चव येणार आहे। आता इथं थोडंसं तेल मी जास्त टाकलंय, मला शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत। तळल्यामुळे छान चव येते शेंगदाण्याला आणि चिवड्यालाही। त्यामुळं गरम झालं की तेल असं चाळणीमध्ये बारीक असे शेंगदाणे आहेत, जास्त मोठे नाही घेतलेले, यात छोट्या शेंगदाण्याला छान चव येते आणि हे चांगले तळून घ्यायचे आहेत। थोडेसे लालसर झाले की कुरकुरीत लालसर की काढून घ्यायचं आहे। परत तिथंच आपल्याला कढीपत्ता पण तळून घ्यायचा आहे, जास्त काही मसाले वापरायचे नाहीत। एवढ्या 2 पदार्थामध्ये पण छान लागतो हा चिवडा। डाळवं हे काही मी वापरलेलं नाही, फक्त कढीपत्ता आणि शेंगदाण्याचाच वापर केलेला आहे। आता 3 मोठ्या पळ्या तेल घेतलेलं आहे, तेल थोडंसं बऱ्यापैकी टाकायचं। जिरे, मोहरी आणि हिरव्या मिरच्या छान तळून घ्यायच्या आहेत, हे मिरचीतलं मॉइश्चर गेलं पाहिजे आणि मसाला टाकून मीठ टाकून छान हे गरम तेलामध्ये टाकायचे। गॅसची फ्लेम बंद करायची आणि चिवड्यामध्ये आपल्याला जे आपण चुरमुरे गरम केले होते त्याच्यामध्ये शेंगदाणे कढीपत्ता टाकून हा गरम मसाला टाकायचा आहे आणि छान हलवून घ्यायचा आहे, करपू द्यायचं नाही। हा मसाला केलेला आपण लसूणी चिवडा आपला छान टेस्ट देणारा चिवडा तयार होतो। तुम्हाला याच्यामध्ये आणखीन मसालाही टाकायचे असतील तर टाकू शकता, पण हाच मसाला वापरून जर चिवडा केला तर मस्त असा लसूणी चिवडा आपला तयार होतो। रेडीमेड फरसाण थोडंसं टाकायचं आहे, हलवायचं आहे, मस्त कुरकुरीत झणझणीत असा आपला चिवडा तयार झालेला आहे, घरामध्ये सगळ्यांना आवडतो। फरसाण सगळं मिक्स झाल्यानंतर परत 5 मिनिटं आपल्याला गॅसवर हे हलवून घ्यायचं आहे, म्हणजे आणखीन कुरकुरीतपणा येतो या चिवड्याला, चुरमुरे छान कुरकुरीत होतात आणि थंड झाल्यानंतर एका डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।